त्यांच्या मनातला आहे. पण राऊतसाहेब मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणताय, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणताय की त्रिभाषा सूत्र हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर माशेलकर समिती जी नेमण्यात आली, जे माशेलकर अध्यक्ष होते, त्या समितीनं हा प्रस्ताव आणि सगळी कार्यवाही त्या काळात सुरू झाली. मला असं वाटत नाही. आणि आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे, त्यात आदित्य ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकायलाच पाहिजेत. आचार्य विनोबा भावे यांना 24 भाषा येत होत्या, नरसिंहराव यांना 14 भाषा येत होत्या, आम्हाला सुद्धा 5-6 भाषा येतातच. जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना, त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न. आम्ही आमच्यावरती शालेय शिक्षणातला म्हणतोय आम्ही. त्यांना जरा सांगा डोकं ठिकाणावर ठेवून बोला. इयत्ता 4थी प्राथमिक शालेय शिक्षणामध्ये या लहान मुलांवरती अशा प्रकारे तिसऱ्या भाषेची सक्ती करता येणार नाही. हा विषय सक्तीचा आहे. माशेलकरांनी दिलेला अहवाल असेल किंवा अन्य काय असेल हा विषय नाही आहे. अशा प्रकारच्या समित्या प्रत्येक राज्यात नेमल्या जातात अभ्यास करण्यासाठी. ते अहवाल देतात, त्याच्यावरती सरकार विचार करतं. अहवाल दिला, समिती नेमली, ह्याला एक वेगळं महत्त्व असतं. तुम्ही तेच कागद फडकवून आम्हाला दाखवू नका. हा निर्णयावर विचार करेल, पुनर्विचार करेल, कारण 8 दिवस तसे आंदोलनाला आहेत. सरकार काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न. सरकार जे आहे सध्याचं फडणवीसांचं, मिंध्यांचं, अजित पवारांचं, ह्यांना ह्या विषयावरती काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेले आहे. मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं ते कुठे लपून बसले. कोणत्या त्यांनी का बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही. आणि कोणत्या भूमिका मांडताय उदय सामंत, कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे. ते स्वतःला जे अमित शहाचा जे पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलला पाहिजे. भाजपची कोर कमिटीची मीटिंग झाल्याचं कळतंय आणि ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा हा महाराष्ट्रातल्या महायुती आणि एनडीए सरकारनं, मोदींच्या सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा प्रचार प्रसार मराठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत करा अशा सूचना आहेत भाजप नेत्यांच्या. आणि जे भाषीय राजकारण सुरू आहे ते हाणून पळा अशाही अभिजित भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाहीये की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल असं त्या पत्रात लिहिलंय का राष्ट्रपतींनी की हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल असं काय पत्र असले दाखवा आम्हाला. तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे, गुजरातमध्ये अशी सक्ती आहे, केरळमध्ये आहे का, कर्नाटकात आहे का, ओरिसामध्ये आहे का? दाखवा तुम्ही. महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते? मुख्यमंत्री असं वारंवार म्हणत आहे ही सक्ती केली गेलेली नाहीये. हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहेत, हे राजकारण. मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतील. कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार आहे. हे आमच्या सरकारनं तुरुंगात टाकतील. तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणून शिंदे आणि फडणवीस हे 2 लोक आमच्या सरकारनं तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाहीत. तशी एक प्रतिक्रिया आली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी एक म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जाता आहेत, त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे. ते गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे.
त्या पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका। सर, आप बोलिए। सर, जहाँ अटकलें लगाई जाए कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आएंगे, आपने ट्वीट कर जिस तरीके हिंदी शक्ति को लेकर एक साथ आ पा रहे हैं दोनों भाई, क्या एक साथ आएंगे, क्या है ये पूरा मैसेज आप ट्वीट करें? बात ऐसी है, किसी भी भाषा को हमारा विरोध नहीं है। हम हिंदी का हमेशा सम्मान किया है, हमारे जैसे लोग हिंदी का हमेशा सम्मान करते हैं। हमारा पूरा राष्ट्र का जो काम चलता है, मेरे जैसे लोग हैं हमारे पार्टी के, वो हिंदी में करते हैं। लेकिन प्राइमरी स्कूल में क्लास 4वीं तक का जो आपने निर्णय लिया है त्रिसूत्री भाषा सूत्र का, कि हम तीसरी भाषा हिंदी का आपको कंपलसरी करेंगे, ये स्कूली बच्चों के ऊपर एक बोझ है। ये एकेडमिक विषय भी है, ये भाषा का विषय भी है, और भी कुछ है। तो इस बारे में राज ठाकरे जी ने एक आंदोलन की घोषणा की थी 6 तारीख को, और माननीय उद्धव ठाकरे साहब ने घोषणा की थी 7 तारीख को। 2 अलग अलग मोर्चे निकल रहे थे एक ही विषय पर। तो MNS चीफ राज ठाकरे जी ने कल मुझे फोन पर बताया कि भैया ये ठीक नहीं लगता है, विषय एक है हमारा, और मराठी मानुस के 2-2 बड़े मोर्चे निकलेंगे, उसे मैसेज ठीक नहीं जाएगा। हमको एक साथ मोर्चा निकालना है और सबको उसमें शामिल करना है। तो मैंने उस बारे में माननीय उद्धव जी से बात की। उद्धव जी ने भी हाँ कहा कि ये बात सही है, हमारे भी कोई इसका अहंकार नहीं कि अलग अलग मोर्चे निकाले। लेकिन रविवार को महाराष्ट्र में बड़ा त्योहार होता है आषाढ़ी एकादशी का, पंढरपुर विठल का, तो लाखों लोग वहां चले जाते हैं, तो मोर्चा को सफलता नहीं मिलेगी। तो आप राज ठाकरे जी से पूछिए कि क्या हम डेट बदल सकते हैं। एक तो आप 7 तारीख में शामिल हो जाइए, नहीं तो हम 5 तारीख को करेंगे। तो राज ठाकरे जी ने कहा कि ठीक है, हम 5 तारीख को करेंगे। अभी हम दोनों मिलकर, शिवसेना एंड MNS दोनों मिलकर 5 तारीख को इस बारे में हमारा आंदोलन शुरू करेंगे। सर, अमित शाह ने कहा है कि हिंदी भाषा किसी का दुश्मन नहीं हो सकता, क्योंकि महाराष्ट्र में सत्ती। देखो, अमित शाह ही महाराष्ट्र के दुश्मन है। अमित शाह को सब, जिस व्यक्ति ने बाला साहब ठाकरे जी की शिवसेना को इस प्रकार से तोड़ा है, चुनाव आयोग और सुप्रीम कोर्ट में हाथ में लेकर, वो महाराष्ट्र का दुश्मन है। उनकी बात हम क्यों सुननी चाहिए? हम उनकी बात नहीं सुनेंगे। सर, जिस तरीके से देखें, RSS की तरफ से बयान आया 50 साल पूरे हो गए थे इमरजेंसी को, वही RSS कह रहा है कि जिन्होंने इमरजेंसी लगाई अब वही कॉन्स्टिट्यूशन की कॉपी लेके घूम रहे हैं, उनको माफी मांगना चाहिए बाकी जनता से। बाला साहेब देवरस ने इंदिरा गांधी जी की इमरजेंसी को पूरा समर्थन दिया था, वो पूरा डॉक्यूमेंट सामने है। इंदिरा गांधी ने संविधान के अधीन रहकर इमरजेंसी लागू की थी। जैसी आज अनडिक्लेयर्ड इमरजेंसी, अघोषित इमरजेंसी, वैसी नहीं थी। बाला साहेब देवरस ने आपातकाल को समर्थन दिया था। या अगर किसी को उसके डॉक्यूमेंट चाहिए तो मेरे पास है, मैं उनको दे सकता हूँ।